शिंदे सरकारच्या आणखी एका निर्णयाची चौकशी होणार असल्याची माहिती मिळते। एमएसपीवर आधारित शेतमाल खरेदी संदर्भात फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। तत्कालीन शिंदे सरकारने नोडल एजन्सी नेमणुकी संदर्भात निर्णय घेतलेला होता। तत्कालीन शिंदे सरकारने आखलेलं धोरण आणि खरेदीसाठी निवड करण्यात आलेल्या एजन्सी संदर्भात शासन नव्याने धोरण ठरवणार आहे। निकषामध्ये न बसणाऱ्या एजन्सीची मान्यता सुद्धा रद्द होणार असल्याची माहिती मिळते। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। एमएसपीवर आधारित शेतमाल खरेदी संदर्भात फडणवीसांनी एक मोठा निर्णय घेतल्याचं कळतंय। तत्कालीन शिंदे सरकारने नोडल एजन्सी नेमणुकीचा जो निर्णय घेतलेला होता त्या संदर्भात आता विचार होणार आहे। तत्कालीन शिंदे सरकारने आखलेलं धोरण आणि खरेदीसाठीची निवड करण्यात आलेल्या एजन्सी संदर्भात शासन नव्याने धोरण ठरवणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, खरं तर आपण असं म्हणू शकतो की एकनाथ शिंदेंच्या काळातल्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत असं आपण म्हणू शकतो। सिडकोचा प्रकरण असेल किंवा इतर प्रकरण असतील त्यामध्ये आता नव्यानं पुन्हा एकदा पणन विभागाच्या वतीनं किमान आधारभूत किमतीवरती आधारित शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या खरेदीच्या संदर्भात जो निर्णय घेण्यात आला होता त्याची आता एक प्रकारे चौकशी केली जाते असं दिसतंय। एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये ज्या नोडल एजन्सीजला किमान आधारभूत किमतीवरती शेतमाल खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती त्या कंपन्यांच्या संदर्भात आता चौकशी केली जाणार आहे। त्यासोबतच या नोडल एजन्सीजला या प्रकारच्या कुठल्याही शेतमाल खरेदीचा विक्रीचा अनुभव आहे का किंवा या सगळ्याच संदर्भामध्ये जो निर्णय झाला होता त्याची आता चौकशी केली जाईल आणि चौकशी अंती जर काही आढळलं तर संबंधित कंपन्यांचा जो परवाना आहे तो सुद्धा रद्द केला जाणार आहे असं म्हटलं जाते। अशी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। साधारणपणे राज्यामध्ये काही वर्षांपूर्वी काही मर्यादित कंपन्या होत्या ज्यांना शासनाकडनं या प्रकारचा जो अधिकार आहे किंवा जो निर्णय आहे तो दिला जात होता आणि त्यांच्या आधारावर त्यामार्फतच एमएसपीवरती ही किंमत किंवा एमएसपीवरती हा शेतमाल खरेदी केला जात होता। परंतु अशी एक बाब समोर आली की एकनाथ शिंदेंच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नोडल एजन्सीज कंपनीची संख्या वाढली आणि त्यांना केंद्राकडून देखील परवानग्या मिळवून देण्यात आल्या आणि त्यानंतर खरं तर त्यांना शेतमाल खरेदीच्या संदर्भात हे निर्णय देण्यात आला होता। परंतु कुठेतरी पणन विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं आता या सगळ्या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि चौकशी अंती जर काही आढळलं तर जसं मी सांगितलं या कंपन्यांचा परवाना रद्द होणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात झालेल्या निर्णयाची विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून चौकशी होणार आहे आणि त्यामध्ये जर काही आढळलं तर त्यावर कारवाई देखील केली जाणार आहे। त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना अर्थात देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या या संघर्षातल्या कोल्ड वॉर मधल्या या सगळ्या वादाचा हा पुढचा अंक आता म्हणावा लागणार आहे। यावरती नेमकं काय होतं आणि काय राजकीय टीका टिप्पणी शिवसेनेकडनं याबद्दल काय प्रत्युत्तर दिलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, धन्यवाद ओम दिलेल्या माहितीसाठी।